नमस्कार. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. खरं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांचा प्रिय मानला जातो. त्यामुळे या श्रावण महिन्यात शिवपूजा, जलाभिषेक आणि श्रावणी सोमवारला विशेष महत्व आहे. याची अनुभूती घेण्यासाठी आजपासून आपण महादेवांच्या वेगवेगळ्या देवस्थानांचं दर्शन घेणार आहोत. त्यामागचा इतिहासही जाणून घेणार आहोत. म्हणूनच मी तनया तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रहार डिजिटलच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात. खरं तर ह्या सिरीजची सुरुवात आपण करतोय सावंतवाडी संस्थानचं राजसत्तेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या श्रीदेव पाटेकरचं दर्शन घेऊन. तर आता आपण आहोत सावंतवाडीच्या राजवाड्यात, कारण हे जे श्रीदेव पाटेकर देवस्थान आहे ते सावंतवाडीच्या राजवाड्यात आहे. या देवस्थानाची स्थापना पहिले राजे हेम सावंत भोसले यांनी केली होती आणि ही जी वास्तू आहे ती अजूनही तशीच टिकून आहे, जपली गेली आहे. चला तर मग आतमध्ये जाऊन त्या देवस्थानाचा इतिहास जाणून घेऊया. हे आहे राजघराण्याचं देवघर. 400 वर्षांचा इतिहास लाभलेली आणि 2026 मध्येही तितक्याच थाटात आणि डौलानं उभी असलेली राजघराण्याचा इतिहास सांगणारी जिवंत वास्तू. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी सकारात्मकता आणि शांतता आपल्याला जाणवते. आणि ही जी वास्तू आहे ती सुमारे 400 वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे ही फार जुनी वास्तू आहे. म्हणूनच या राजघराण्याचं विशेष कौतुक की त्यांनी ही जी वास्तू आहे ती मनापासून जपली आहे. यात त्यांनी कोणतेही बदल केलेले नाहीये आणि इथली जी प्रत्येक गोष्ट आहे ती फार जुनी आहे. एका आख्यायिकेप्रमाणे खेम सावंत पहिले ओटवणे गावात एका झाडाखाली निद्राधीन असताना जवळच्या बिळातून एक सर्प बाहेर आला आणि त्यानं आपल्या फण्याची सावली त्यांच्यावर धरली. या घटनेनंतर या दैवताचा आशीर्वाद राजघराण्यावर कायम राहिला अशी इतिहासात नोंद आढळते. पुढे राजघराण्याकडून या दैवताला विराजमान होण्यासाठी पाटा बांधून देण्यात आला आणि तेव्हापासून हे दैवत पाटेश्वर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. तर आता आपल्या सोबत आहेत इथले पुजारी सोनम भेटू, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तर आज नागपंचमी देखील आहे आणि श्रावणी सोमवार आहे, असा दुर्मिळ योग आलेला आहे. तर इथे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर आजच्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं आहे? नमस्कार. सर्व भाविकांना अभिवादन करतो. या श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. तरी संपूर्ण सावंतवाडीतील जे काही देव पाटेकर आहेत तर सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा हे सर्वांना नम्र विनंती. आज हिंदू धर्मामध्ये आपला श्रावण महिना हा विशेष पवित्र मानला जातो. आजचा दिवस सोमवार आणि नागपंचमी असा दुर्मिळ योग आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी राजघराण्यातर्फे या नागपंचमी मागे वारुळ आहे तिथे नागदेवतेची पूजा केली जाते. नंतर ते रुद्राभिषेक करून सर्व लोकांना हे मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं. असं हे 4 सोमवार सुरू बसतो. इथे भरपूर कोल्हापूर, बेळगाव, गोवा सगळीकडे भाविक आहेत ते दर्शनासाठी येतात. पाटा इज कॉल्ड बसायची जागा. सर्व देवांना त्यावेळी राजांनी थोडं इथे बसण्यासाठी जागा करून दिली म्हणून पाटेकर एक शंकराचं अवतार आहे या ठिकाणी. म्हणून दरवर्षी असा श्रावणामध्ये कार्यक्रम केले जातात. या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे सुरुवातीला त्यांची मानाची पूजा असते, त्यानंतर भाविकांचे नवस असतात, कोणाचे गाराणे असतात किंवा अभिषेक, एकादशी, संध्याकाळच्या वेळेला भजनाचे कार्यक्रम, नृत्य असं काय असतील ते सर्व कार्यक्रम दरवर्षी केले जातात. तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
श्रीदेव पाटेकर हे देवस्थान शिवाचं दैवत आहे आणि कोकणातील विविध देवस्थानांचं ते स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या श्रावण महिन्यात इथलं जे राजघराणं आहे, सावंत भोसले घराणं, इथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रासह किंवा कोकणासह इथे गोवा आणि कर्नाटक राज्यातून देखील हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या देवस्थानाचा महिमा आहे तो अनोखा आहे. तुम्ही जर कधी सावंतवाडीत आलात तर या राजघराण्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवस्थानाचं म्हणजे श्रीदेव पाटेकरचं दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. शेकडो वर्षांचा इतिहास, राजघराण्याची श्रद्धा आणि आजही कायम असलेली भक्ती हीच आहे सावंतवाडीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाची जिवंत ओळख. पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत बांद्यातील जागृत देवस्थान बांदेश्वर मंदिराला. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.